शाहूवाडी तालुक्यातील उखळू येथील गव्याचा थरार शेतकरी गंभीर जखमी व्याघ्र प्रकल्पानजीक गावामध्ये 2 महिन्यात 6वी घटना। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येत असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील उखळू येथील गव्याच्या धडकेत एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे। तुकाराम चंदू वडाम वय वर्ष 60 असं या जखमी शेतकऱ्याचं नाव असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तुकाराम वडाम यांचे शेनवड नावाचे शेत असून तिथे त्यांनी मक्याचं पीक घेतलंय। शनिवारी सकाळी 7च्या सुमारास ते मक्याच्या पिकाची राखण करण्यासाठी शेतात गेले होते आणि त्यावेळी दबा धरून बसलेल्या एका रानगव्याने अचानक पाठीमागून येऊन त्यांना जोरदार धडक दिली आणि ही धडक एवढी भीषण होती की गव्याने त्यांच्या शिंगाच्या सहाय्यानं त्यांना उचलून जमिनीवर आपटलं, काही वेळ तुडवलं, घुसळलं आणि त्यानंतर वडाम यांच्या पायाला, मानेला, पाठीच्या कण्याला गंभीर मुकामार लागलेला आहे। वडाम यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील इतर शेतकऱ्यांनी धाव घेतली आणि त्यानंतर गव्याने तेथून जंगलाच्या दिशेनं पळ काढला। जखमी तुकाराम वडाम यांना तातडीनं शित्तूर वारूण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती आणि पाठीच्या कण्याला लागलेली दुखापत लक्षात घेता प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय येथे हलवण्यात आलेला आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा परिसर असल्याने या भागात वन्य प्राण्यांचा वावर मोठा आहे, मात्र भरवस्तीच्या जवळ असणाऱ्या शेतात गव्यानं असा हल्ला केल्यामुळे शेतकरी वर्गात धास्ती पसरली आहे। वन विभागाने या घटनेचा पंचनामा करून जखमी शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी उखळू ग्रामस्थांकडून होते आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, शाहूवाडी।